ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आजचा माणूस कसा वागतो. समर्थ रामदास स्वामींनी 1600 वर्षापूर्वी काय सांगितलेले, आजचा समाज आणि त्याची वागणूक. तर गीतेत काय सांगितलेले, कर्मण का धारेषु महाफलेषु कदाचित अर्जुना कर्म कर. मग गीतेचा पहिला श्लोक कोणचा आहे, कर्म. आणि आज काय लोकांना कर्म नको आहे. आज समाज कसा वागतो, मला फुकट कसं मिळेल, मला काम नको आहे. मग आजचा माणूस काय झाला, आळशी बांधला. आणि बघा आळशी बांधलेला मनुष्य आहे ना, नंतर काय होतो, भिकारी होतो. केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही. काम करीत जा. आणि काम करताना निरपेक्ष, मिळलं तर मिळलं, नाही मिळलं तर मिळलं. ही गीतेची शिकवण आहे. आणि तीच शिकवण रामदास स्वामींनी सांगितली का मनुष्यानं काय करायला पाहिजे, कर्म करायला पाहिजे. आळशी मनुष्य आहे ना, आभागी असतो. बघा लोक देवापाशी जातात, देवाची भक्ती नको आहे, देवा करता जायचं नाही. आणि देवापाशी काय भली मोठी यादी घेऊन जातात. देवा मला हे दे, देवा मला ते दे. आता बघा देवाला काय कबूल करतात, नारळ. नारळ फोडील, सत्यनारायणाची पूजा करील, बकरू कापील. म्हणजे जे नको आहे, जे त्या भगवंतांना तयार केलं आहे तेच त्याला देतात. म्हणजे किती समाज आज अज्ञान आहे. देवाचं काम खरं कोणतं आहे, देवाचे विचार स्वतः घेणं आणि देवाचे घेतलेले विचार हे दुसऱ्यापर्यंत घेऊन जाणं. दुसऱ्या माणसाला देवाचे विचार देणं, त्यांना त्या माणसाला दैवी विचाराचं बनवणं आणि त्याचं अज्ञान दूर करणं, हे देवाचं खरं काम आहे. पण लोकांनी देवाचं काय केलं आहे, बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने पावत नाही. देवाने काय केला, व्यापार केला आहे. मी तुला हे देईल, तू मला दे. मग खरं काम काय आहे, आळशी माणूस. तुम्ही जर काम नाही केलं, व्यवसाय नाही केला, तर दुष्काळ जर पडला तर तुम्ही काय खाणार आहे. म्हणून आपल्या पुढच्या जीवनाकरता आपण काय करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. कष्ट करा, व्यवसाय करा. आणि व्यवसाय केल्यानंतर तुमच्या जीवनाच्या पुढे उपयोगी पडणार आहे. आणि मग परमार्थ देवाकरता झिजलं पाहिजे. असा आवडे देव जीवाला, झिजता झिजता पवित्र होशील. आणि मग संतांनी काय केलं, देवाची भक्ती केली, देवाचे विचार स्वतः घेतले. देव कुठे, आपल्या हृदयात आहे. देव कुठे, आईबापात आहे. देव कुठे, पंचतत्वात आहे. देव कुठे, प्राणीमात्रात आहे. आणि मग जर प्राणीमात्रा देव आहे, आणि मग देवाला काय बोकड्या बळी देतात, देवाला कोंबडा कापतात. बघा किती अज्ञान आहे समाजामध्ये. काय शेंदूर माखुनी या धोंडा, पाया पडती पोरे रांडा. बघा देव दगडाचा देव, त्याला वडाऱ्याचं भेव. सोन्याचा देव, त्याला चोरांचं भेव. लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव. बघा लोकांनी दगडाचा देव मानला, लोकांनी सोन्याचा देव मानला, लोकांनी लाकडाचा देव मानला. आणि मग गेले विसरून खऱ्या जीवा. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. देव कुठे, आपल्या हृदयात आहे. देव प्राणी मात्रात आहे. देवाचं स्वरूप लोकांनी काय केलं, बदलून दिलंय. आणि मग सतत देवापाशी लोक काय करतात, भीक मागतात. आणि बघा तुमच्यापाशी जर एखादा भिकारी आला ना, आणि मग तुम्ही त्याला काय म्हणते, चाल बाजूला वय, काम कर. आणि मग देव तुम्हाला काय करील, काय करील, तुला हात दिले इंद्रिय, हात पाय कान, मुख डोळे बोलाया वचन. तेने तू जोडसे नारायण गा, राम राम मनादी. तुला हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले. मग काय कर, कष्ट कर, काम कर, व्यवसाय कर.
आणि व्यवसाय करता करता मिळलं तर मिळलं, नाही मिळलं तर नाही मिळलं, समाधानी राहा. आज काय झालं, समाधान राहिलं नाही. आणि मग लोक सुखाच्या मागे लागले. अरे ज्या वेळेला तुझ्यापाशी समाधान येईल त्यावेळेला तुला सुख मिळेल. जोपर्यंत समाधान नाही तोवर तू सुखी होणार नाही. सुखा लागी जरी तू करसी तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्म मरणाचे दुःख विसरसी. तर पंढरीला जाय. पंढरीला गेल्यानंतर काय कर, तो काय करतो, पुंडलिक आईबापाची सेवा करतो. मग तू काय कर, आईवडिलांची सेवा कर. तू जर तुझ्या आईवडिलांची सेवा केली तर तुझे मुलं बाळ तुझी करतील. आणि मग लोक विसरून गेले खऱ्या देवाला. म्हणजे आजचा समाज कसा झाला आहे, कसा वागतो आणि कसं वागायला पाहिजे, हे दासबोधामध्ये समर्थांनी शिष्याला उपदेश केलेला आहे. आणि तोच उपदेश मी तुम्हाला करतो. बघा, मी जीव तोडून तुम्हाला सांगतो. हे तुम्ही कीर्तन ऐकण्याकरता जर बाबांना किती रुपये देतात, 30,000, 20,000, 10,000चा काही बाबा नाही आहे. आणि तुम्हाला फुकट हे विचार मी देऊ राहिलो. मग तुम्हाला काय करायचं आहे, फक्त याला सदस्य व्हायचे आणि या व्हिडिओला क्लिक करायचे. बघा, तुम्ही विसरून गेलेत. आज बरेच दिवस झाले कोणी व्हिडिओला क्लिकही केलं नाही आणि सदस्य झाले नाही. तर मग ज्या वेळेला तुम्ही क्लिक कराल, सदस्य व्हाल, त्यावेळेला सांगलेलाही उरूप येईल. आणि फुकट आहे ना तुम्हाला. फक्त काय करायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही क्लिक करीत राहाल, सदस्य व्हाल, त्यावेळेला मलाही सांगायला उरूप येईल. तर कृपा करून आपल्याला काय करायचं आहे, हे भैरवनाथ देवस्थान आहे ना, हे काय करायचं आहे, दक्षिण काशी बनवायचं आहे. हा माझा छोटासा प्रयत्न आहे. समुद्रामध्ये जसे आपण वंजुळभर साखर टाकतो ना, तशी हे भैरवाच्या कामाला मी वंजुळभर साखर टाकू राहिलो आहे. आणि पुढं हा मोठा मोठा वृक्ष होणार आहे. होणार नाही असं नाही. जसं शिर्डीचा साईबाबा झाला आहे तसा सिद्ध भैरवनाथ देवस्थान जे आहे ना, हे तसं होणार. थोडे दिवस लागणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी मदत करा, त्या व्हिडिओला क्लिक करा, सदस्य व्हा आणि हा चॅनल मोठा करायचा प्रयत्न करा. जय भैरवनाथ महाराज की जय.